नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर आणि स्वानंदी मात्र नाटक बघायला आलेले आहेत। दोघं पहिल्याच रांगेमध्ये आता नाटक बघायला खुर्चीवर बसलेले आहेत। दोघं आता नाटकामधील जे काही नायक आणि नायिका आहे त्या दोघांना मात्र प्रेमाचं अगदी काहीतरी ते बोलत असतात। प्रेमाचा संवाद त्यांचा सुरू असतो। त्यात म्हणजे स्वानंदी आता समरकडे बघून हसत असते, खूप खुश होत, आणि दोघांनाही मात्र आपण तेथेच आता त्या म्हणजे नायक आणि नायिकाच्या भूमिकेत आहोत आणि दोघं एकमेकांना असंच एकमेकांविषयी प्रेमाविषयी बोलत आहेत। तर ते दोघं स्वप्नात आता हरून जातात। नाटक बघून स्वानंदी आणि समरला खूपच हसायला येत असतं, कारण त्या नाटकामध्ये आता अगदी इतकं छान मात्र डायलॉग मारले जात आहे। छान असं एक आता पारंपरिक अशी कौटुंबिक पद्धत आहे तर त्यामध्ये दाखवली जात आहे। तेव्हा समर आणि स्वानंदी खूप खुश होऊन एकमेकांकडे बघून हसतात। खूप नाटक बघण्यासाठी गर्दी झालेली आहे। त्यानंतर आता नाटक संपलेलं असतं। दोघंही मात्र आता गरम गरम असे वडे आहे तर स्वानंदी आता ते वडे विकत घेते आणि म्हणते की हो बघा गरम गरम वडे आहेत। तेव्हा आता समोर म्हणतो की काय तुम्ही बटाट वडे खातात, आणि हे जर मीच केलं असतं, मीच जर बटाट वडे घेऊन आलो असतो तेव्हा तुम्ही मला ओरडलं असतात की राजवाडे अहो किती तेलकट खातात तुम्ही। त्यावरती स्वानंदी म्हणते की आपण आता नाटक बघायला आलो, त्यामुळे आपलं ठरलेलं आहे की नाटकाच्या परंपरेने जे काही आता ह्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत। मग तुम्ही नाही का माझ्यासाठी फुलं आणलीत, आणि हे बघा नाटकाच्या प्रयोगाला आपण आलोत ना, आणि थिएटर्स मध्ये आतमध्ये आता बटाट वडे खाणं खरंच खूप छान आहे। इथे मात्र इतके वडे सुंदर मिळतात काय सांगू तुम्हाला। त्यावरती आता समर म्हणतो की हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही येथील वडे खाऊ नका, ते जवळच रेस्टॉरंट आहे, मी तेथे आता तो माझ्या ओळखीचा असल्यामुळे मी त्याला वडा तयार करण्यासाठी सांगतो, तोपर्यंत आपण जाऊया। तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही बरे आहात का, तुमचा तो 5 स्टारचा जो वडा आहे तर या वड्याची चव येईल का त्याला, बघा हा वडा जरा टेस्ट करून बघा। जेव्हा बाबा मला नाटकाला घेऊन जात होते तेव्हा मात्र तो वडा खाल्लेला आहे आणि त्या वड्याची चव आज सुद्धा तशीच आहे। तेव्हा मात्र आता समर म्हणतो की नकोय, खरंच नकोय मला। आणि हे बघा समर आता म्हणत आहे की खूप रिस्क आहे यामध्ये, भांडं कोणतं वापरलं, कुठलं तेल वापरलं, मला नाही खरंच हे पटत, हा वडा खायलाच नको। तुम्हाला माहिती नाही का तुम्ही हा वडा कसा खाऊ शकतात। त्यावरती आता लगेच आनंदी म्हणते की अहो नाटक बघायला इतके लोक येतात, त्यांनी वडे खाल्लेले आहेत, आणि ते जर आजारी पडले नसते की हे वडे खाऊन त्यांना सुद्धा थोडंसं कळतं, त्यामुळे ते जरा तेल वगैरे चांगलंच वापरतात, घ्या खा वडा। आणि तेवढ्यात समरच्या मोबाईलवर कॉल येतो। तेवढ्यात मात्र हा फोन आहे स्वप्नील जोशी, समरचा मित्र, त्याचा फोन असतो आणि तो आतमधूनच फोन करतो नाटक संपल्यानंतर, आणि हे बघ मला भेटायला ये, तू नाटकाला आलेला आहे, मी बघितलेला आहे, त्यामुळे तू वहिनीनं सुद्धा आतमध्ये घेऊन ये। तेव्हा मात्र समर म्हणतो की आलो आलो, आणि तेव्हा तो सुद्धा ऑर्डर देतो की चहा आणि वडे सांग, माझा मित्र येत आहे। तेव्हा समर स्वानंदीला म्हणतो की चला। तेव्हा स्वानंदी विचारते की अहो कुठे राजवाडे, समर स्वानंदीच्या हाताला धरतो, आणि तेवढ्याच समर आणि स्वानंदी आतमध्ये येतात तर स्वप्नील त्याला बघून खूपच खुश होतो आणि काय भावा कसं आहे आणि मिठी मारतो। अरे समर त्याला म्हणतो की तू खूपच एन्जॉय करतो, टाळ्या शिट्ट्या वगैरे, आणि नाटक बघताना तर खरंच कमालच येते। समर मात्र स्वानंदीची ओळख करून द्यायला जातो की ह्या माझ्या, तर स्वप्नील म्हणतो की अरे मी ओळखतो, मिसेस राजवाडे, आणि तो वहिनींना म्हणजे स्वानंदीला नमस्कार करतो। आणि आता तो म्हणतो की मनापासून खरंच सॉरी, लग्नाला याने बोलावलं होतं परंतु त्यावेळेस मात्र रंगपंचमीचा काहीतरी कार्यक्रम होता आणि येणं नाही जमलं। स्वानंदी म्हणते की बरं हरकत नाही, आणि समर नाटकाला आला म्हणजे खरंच कमालच वाटते। तर समर म्हणतो की अरे यांच्यामुळे म्हणजे स्वानंदीमुळे, अरे मला कुठे सवय आहे का नाटक बघण्याची, या जर नसतात ना मी कुठे आलो असतो बरं। स्वप्नील म्हणतो की म्हणजे वहिनीला थँक्यू म्हटलं पाहिजे। स्वप्नील वहिनीला थँक्यू म्हणतो, आणि बाय द वे काय वहिनी नाटक बघण्यासाठी तुम्हाला आवडतं का। स्वानंदी खूपच खुश असते। स्वानंदी म्हणते की म्हणजे नाटक तर मला फारच आवडतं, लहानपणापासून मी माझ्या बाबांच्या सोबत नाटक म्हणजे बघत आले, आमच्या घरी नाटक बघण्याची सवय आहे। त्यावरती स्वप्नील म्हणतो की मग याला सुद्धा सवय लावा। तेव्हा स्वानंदीला एक वेगळंच वाटत असतं, इतका आश्चर्याचा धक्काच तिला बसलेला असतो। ती म्हणते की खरंच यांच्याबरोबर बोलणं मला जरा वेगळंच वाटतं, कमालच वाटते, कारण पहिल्यांदाच मी कलाकारांशी बोलते ना। तेव्हा समर म्हणतो की अगदी मन मोकळेपणाने बोला, न संकोच करता। तेवढ्यात मात्र आता चहा आणि वडे येतात तर समर मात्र आपल्या हातावर
सॅनिटायझर टाकतो तेव्हा स्वप्नील म्हणतो की तुझी अजूनपर्यंत ही सवय आहे तशीच आहे वाटतं. त्यानंतर सगळ्यांना वडे दिले जातात आणि त्या नाटकामधील आता ज्या स्वप्नीलच्या आई बनलेल्या आहेत तर त्या म्हणतात की अरे स्वप्नील आमची ओळख तरी करून दे. तेव्हा स्वप्नील म्हणतो की हो हो अच्छा अच्छा, माझा लाडका जवळचा मित्र समर राजवाडे आणि ह्या मिसेस स्वानंदी समर राजवाडे. तेव्हा समर सगळ्यांना नमस्कार करतो. नाटकामधील बाकी कलाकारांची तो ओळख करून देतो आणि स्वानंदी सगळ्यांचं कौतुक करते. खरंच खूपच छान तुम्ही नाटक लिहिलेलं आहे आणि खूपच छान काम वगैरे सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर मात्र स्वप्नील म्हणतो की वहिनी याला सुद्धा नाटकाला घेऊन येत जा, खरंच याला सुद्धा कळायला हवं आणि वहिनी याला नाटकाची सवय सुरू ठेवा. त्यानंतर मात्र आता स्वप्नील म्हणतो की जाता जाता मात्र आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आता समोर सुद्धा ऑल द बेस्ट असे करून मात्र आता दोघंही एकमेकांना भेटून परत आता निघून जातात. नाटकाला पुन्हा सुरुवात होते. नाटकाचा ब्रेकअप संपलेला असतो तेव्हा आता पुन्हा आता हे हॉलमध्ये येतात आणि आता ह्या नाटकामध्ये पुन्हा लग्नाबद्दल सांगितलं जातं की लग्न फक्त एका व्यक्तीबद्दल नाही तर आता म्हणजे पूर्ण कुटुंबाबद्दल म्हणजे कुटुंबाशी होत आहे का. तेव्हा मात्र आता त्या जे काही मॅडम आहेत तर ते म्हणतात की नाही तुमचं लग्न एका व्यक्तीशी होतं, तिच्याशी नातं जुळतं. लग्न मात्र हा क्षणाक्षणांचा बिझनेस आणि अनंत काळाचा हा एक रोमांस आहे. तेव्हा स्वानंदी आणि समर अगदी खुश होत हे नाटक बघत असतात कारण त्यांच्यावर आधारितच आता हे नाटक आहे, त्यांच्या संसारावर. आणि लग्न करणं सोपं असतं, लग्न टिकवणं फार अवघड असतं. त्यावर हात देऊन समर आणि स्वानंदी नाटक बघत आहे एकदम मग्न होऊन. आणि स्वप्नील आपल्या बाबांना म्हणत असतो की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. बाबा म्हणतात की 40 वर्ष. स्वप्नील त्यांना विचारतो की इतकी वर्ष लग्न कसं टिकतं हो बाबा. बाबा म्हणतात की प्रेमाने नाही तर सवयीने टिकतं. तेव्हा मात्र आता जे काही डायलॉग होत आहे तर त्यामुळे मात्र आता इतके सगळेजण हसत आहे. स्वानंदी त्याचं खळखळून हसत आहे. त्यानंतर बाबा आता स्वप्नीलला नाटकामध्ये म्हणत असत की हे बघ लग्न टिकण्याचा मी तुला एक उत्तम असा उपाय सांगतो. बायकोच्या होला हो करायचं असतं, त्याला जर काही पैसे पडत नसतात आणि होला हो जर नाही केलं तर औषधाचं बिल वाढतं रे. चिडली रुसली तर तिला समजवण्यापेक्षा समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आता स्वानंदीचे डोळे भरून येतात तर समोर स्वानंदीकडे बघत असतो. तेव्हा तो स्वानंदीचा हात धरतो आणि रडायचं नाही असं म्हणतो. तेव्हा समर अगदी प्रेमाने तिचा हात आणखीनच जवळ घेतो. थोडक्यात काय म्हणायचं तर हॅप्पी वाईफ तर हॅप्पी लाईफ म्हणून आता हे नाटकं अगदी छान असा डायलॉग मारलेला असतो. ते ऐकून मात्र समर आणि स्वानंदीला खूपच खतकनी हसू येतं. समर स्वानंदीकडे अगदी बघून कसं हसत असतो आणि स्वानंदी सुद्धा. आता नाटक संपलेलं असतं, सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर मात्र आता लगेच स्वानंदी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. समर म्हणतो की चला आणि काय होतंय. स्वानंदी मॅडम काय झालं, तुम्ही का रडतात, तुम्हाला नाही आवडला का, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग आला का म्हणून तो खूप काळजीने विचारतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही हो. समर विचारतो की पण काय झालं, का रडतात तुम्ही मला सांगा नाहीतर मी त्या सात्विकला जाऊन झापेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही हो खरंच सगळ्यांनी छान असं काम केलेलं आहे प्रत्येक कलाकाराने, त्यामुळे असं भरभरून येतं आणि असं गदगदनं आहे तर ते चांगलं असतं. तेव्हा समर आपल्या हाताने स्वानंदीच्या डोळ्यातील पाणी पुसतो. स्वानंदी हसत असते तर समर म्हणतो की बास करा आता रडणं, चला म्हणून आता दोघंही टांग्यामध्ये बसून येत असतात. तेव्हा समरला भीती वाटत असते, तो अगदी थरथर कापत असतो. तेव्हा स्वानंदी खुशत विचारते की काय झालं राजवाडे, तुम्ही ठीक तर आहात ना. त्यावरती समर म्हणतो की मी कधी टांगेमध्ये नाही बसलो. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो पण मज्जा येते ना. तर समर म्हणतो की हो मज्जा तर येतेच आहे. आता समर घाबरतच बोलत असतो. स्वानंदी म्हणते की तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं नाही वाटत हो राजवाडे. समर घाबरतच आता टांगेवाले दादांना म्हणतो अहो तुम्हाला रस्ता तर माहितीच आहे ना, तुमच्या घोड्याला त्याच रस्त्याने चुकून जायचो. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे. तर समोर म्हणतो की अहो लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर ते भलतीकडे जर आपल्याला कुठेतरी घेऊन गेले तर काय करायचं. आणि आता समोर हळूहळू करत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की काही गरज नाही, शहाणा आहे तो घोडा खूप, त्याला त्याचा मार्ग कुठे जायचा आहे ते माहिती आहे. तेव्हा समोर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जर म्हणत असला तर शहाणा असेल घोडा. तेव्हा समोरचं सगळं काही लक्ष घोड्याकडे असतं. समोर खूप घाबरत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही मात्र घोड्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या बरं. समोर म्हणतो की बरं हो आणि काय बोलू. स्वानंदी आता हसते आणि विचारते की नाटक आवडलं का. समोर म्हणतो की खूपच आवडलं आणि थँक्यू. स्वानंदी विचारते की का. समर म्हणतो की नाटक बघण्याचा जो काही हट्ट असा आहे तर तुम्ही केला होता म्हणून. स्वानंदी म्हणते की तुम्हाला सुद्धा थँक्यू, तुम्हाला नाटक आवडलं ना, मला याचाच फार आनंद होत आहे. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की बरं ठीक आहे. आणि समर म्हणतो की मला खूपच भारी वाटलं कारण आता त्या नाटकातील आता जे कलाकार आहेत तर त्यांच्यासारखाच मात्र आपला प्रवास सुद्धा सुरू आहे आणि मला खरंच खूप भारी वाटलं. त्या सगळ्या काही गोष्टी माझ्यासमोर डोळ्यासमोर येत होत्या, मला सगळं काही पटत होतं, आवडत होतं.
काही आता नातं आहे तर ते आणखीन घट्ट होत होतं. स्वानंदी विचारते की काय? समर म्हणतो की आपलं नातं आणखीन घट्ट होत होतं ते सगळं काही बघून आणि ऐकून. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, तुम्ही किती छान बोलतात हो. तेव्हा समर म्हणतो की तुमच्यामुळे वेगळा आणि खूपच सुंदर आनंद. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना. तर समर पुन्हा स्वानंदीचा हात घट्ट पकडतो. आता समोरच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवते आणि मस्त आता टांगेतून दोघंही अगदी एन्जॉय करत येत असतात आणि दोघांनाही आता एकमेकांबरोबर वेळ घालायला फारच आवडतं. त्यानंतर आता इकडे आदिरा ही रोहनला म्हणते की अरे जरा एका ठिकाणी शांत बस ना. रोहन म्हणतो की मला एका जागी बसायला नाही आवडत. मला एक गोष्ट सांग बरं, नाटकाची वेळ संपलेली आहे ना आता? आदिरा म्हणते की हो. रोहन आपल्या घड्याळात बघतोय आणि म्हणतो की एक्झॅक्टली किती वाजलेले आहेत? माझं घड्याळ जरा मागे वगैरे नाही ना? त्यावर आता आदिरा म्हणते की अरे रो, इकडे जरा, इकडे माझ्याजवळ. तेव्हा तर रोहन आदिराच्या जवळ येतो आणि म्हणतो की अगं आदिरा, ऐकून घे ना, मी ताईला स्वतःहून कॉल करू का असे विचारतो. तर आदिरा म्हणते की हे बघ, तू कॉलच कर, त्याशिवाय मात्र तू शांत नाही होणार. तेव्हा रोहन म्हणतो की मला सुद्धा आता तेच वाटतं आणि लगेच मात्र तो स्वानंदीला कॉल करतो. स्वानंदी आणि समर मात्र टांग्यातून येत आहेत. परत फोन येतो तर स्वानंदी म्हणते की रोहन. तेव्हा समर म्हणतो की अरे बोल ना रोहन, अरे मी तर तुला फोन करणारच होते. तेव्हा लगेच आता रोहन म्हणतो की अगं ताई, हे बघ ऐकून घे. आणि रोहन विचारतो की ताई मला सांग बरं, तू नाटक बघितलं का? आणि थँक्यू. स्वानंदी म्हणते की अरे नाटक तर मला इतकं आवडलं, इतकं खूपच सुंदर, आम्हाला दोघांना सुद्धा. रोहन म्हणतो की मला माहिती होतं, नाटक तर फारच सुंदर आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. तेव्हा समर स्वानंदीला म्हणतो की स्पीकर ऑन करा, स्पीकर ऑन. तेव्हा आता समर रोहनला म्हणतो की खरंच आज मात्र खरंच तुझ्यामुळे थँक्यू, की आज मात्र तुझ्यामुळे आम्ही नाटक बघितलं. खरंच खूपच भारी वाटलं आणि तुझ्यामुळे आज मात्र आम्ही नाटकाला गेलो. खरंच खूप भारी वाटलं, म्हणजे आयुष्यामध्ये असं पहिल्यांदा नाटक बघितलं. तेव्हा लगेच आता समर आणि स्वानंदी खूप खुश आहेत. ते ऐकून रोहन सुद्धा फार खुश होतो. तेव्हा आता स्वानंदी विचारते की अरे आई बरी आहे का? मात्र आता रोहन म्हणतो की अगं आईचं जाऊन दे, परंतु तुम्ही जर दोघं जण इतके खुश झाले, मला तर फारच आवडलं. मग आई एकदम ठीक आहे, तू आईची अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत ना आईची काळजी घेण्यासाठी. तू अजिबात काळजी करू नको, तू फक्त समर सरांसोबत मजा कर, आम्ही आहोत ना इथे काळजी घेण्यासाठी, येथील काही टेन्शन घेऊ नको. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाय बाय बाय. आणि रोहन बाय करून टेक केअर ऑफ म्हणतो आणि फोन ठेवतो. तर आदिरा म्हणते की त्यांना नाटक आवडलं तर समर आता खुशच म्हणतो की एक्झॅक्टली. आणि दोघांनाही खूपच आनंद होतो. समर म्हणतो की आदिरा काय सांगू, मला सुद्धा इतकं भारी वाटलं. आणि दोघंही मात्र आता एकमेकांना यू आर सो क्यूट असं म्हणून एकमेकांचे गाल ओढतात. त्यानंतर आता समर आणि स्वानंदी पाणीपुरीच्या एका स्टॉलवर येतात आणि मस्त आता स्वानंदी पाणीपुरी खात असते. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की अहो स्वानंदी, ह्या दादाने हात वगैरे धुतले की नाही आणि तुम्ही मस्त आता ही पाणीपुरी खातात. तेव्हा स्वानंदी म्हणते की दादा तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, आता तुम्ही मला आणखीन एक पाणीपुरी द्या. स्वानंदी मात्र आता एकाहून एक आणखीन पाणीपुरी खात असते. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुमचं काय सुरू आहे? तुम्ही तर मला ओरडत असतात की तेलकट खाल्ल्यानंतर तुम्ही रस्त्यावरच्या पाणीपुरी खातात. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, काही गोष्टी मात्र आनंदासाठी करायच्या असतात, मी सुद्धा ट्राय करा. तेव्हा समर म्हणतो की नकोय, मला अशा अगदी विक्षिप्त सवय नकोय. तेव्हा स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही मात्र असेच उभे राहा, मी मात्र मस्त एन्जॉय करते. तेव्हा समर म्हणतो की तुम्ही मात्र मगाशी मला जे काही सॅनिटायझर दिलं, खरंच तुम्हाला मात्र माझी चांगली सवय लागलेली आहे, म्हणजे माझं घेऊन आता बॅगमध्ये ठेवण्याची. स्वानंदी म्हणते की हो ना, तुम्हाला कशी माझी सवय लागते तशी मला सुद्धा तुमची सवय लागणारच ना. म्हणतो की एकदम करेक्ट, आणि याला म्हणतात की केमिस्ट्री. आणि आता मात्र ते टांगेवाल्याला सुद्धा जाणवलं असेल की आपण असे एकरूप झालेले आहोत म्हणून. तो मात्र आता स्वानंदी समरला पाणीपुरी खायला देते आणि समर सुद्धा आता मस्त होत पाणीपुरी खात असतो. तेव्हा स्वानंदी हसत असते आणि म्हणते की बापरे. तेव्हा समरला टचका लागतो. स्वानंदी त्याला वर बघायला सांगते. त्यानंतर स्वानंदी इतकी खुश आहे तर तेव्हा समर तिला म्हणतो की तुम्हाला असं इतकं खुश बघून मला नाटकातील एक वाक्य आठवलं की हॅपी वाईफ तर हॅपी लाईफ. त्यानंतर मात्र आता समर आणि स्वानंदी घरी आलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तयार होतात आणि तयार होऊन मात्र आता मस्त म्हणजे देवघरात आलेले आहेत. तेव्हा समर सुद्धा देवाला हात जोडतो आणि स्वानंदी सुद्धा. तेव्हा समर स्वानंदीला म्हणत असतो की खरंच तुम्ही सकाळी असं उठतात आणि रोज देवाजवळ असं पूजा वगैरे करून देवाला नमस्कार वगैरे करतात, खरंच खूपच भारी वाटतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की खरंच असं केल्याने मात्र अगदी आनंद वाटतो. समर म्हणतो की अगोदर मी देवाला थँक्यू म्हणणार आहे, तर आता मात्र मला कोणतीच काळजी उरलेली नाही, कारण तुमच्यासारखी एक मस्त बायको आहे, सुख सोयी आहे, सगळं काही आहे, जगण्याला एक नवीन अर्थ आहे. पूर्वी मात्र मी भावंडांच्या काळजीने अगदी त्रासलेला असायचो, परंतु आता
मात्र त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला कुणाचीही काळजी नाही. आता सगळेजण सुखात आहे. तर स्वानंदी विचारते की तुम्हाला अंशवनची काळजी नाही वाटत का? तेव्हा समर म्हणतो की हो वाटते ना, त्याची काळजी तर वाटतेच आणि मला माहिती आहे की तुम्हाला सुष्मिताची सुद्धा काळजी आहे. खूप विचित्र पद्धतीत त्यांचं लग्न झालेलं आहे. असं वाटतं की काळ बदलेल आणि नक्की ते दोघं सुद्धा सुधारतील. दोघं सुद्धा आता योग्य लाईनीवर येतील. तुमचं एकदम जे काही आयुष्य आहे ना ते एकदम ओके. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की अहो थांबा, तुम्ही तर डायरेक्ट रिटायरमेंटपर्यंत गेलात. हो राजवाडे, आपल्याला आणखीन खूप कामं करायचे आहेत. तेव्हा समर म्हणतं की हो अहो, या अगोदर मात्र आता मी एकटा होतो काम करण्यासाठी, पण आता तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कसलीही काळजी नाही वाटत. योगायोगाने का होईना पण इतकी परफेक्ट बायको मला मिळालेली आहे, त्यामुळे मला आनंद तर वाटणारच, खुश तर होणारच मी. स्वानंदी म्हणते की अगदी खरं आहे. तर समर म्हणतो की हे बघा, माझ्या मनाला मात्र आज एक वेगळी शांतता मिळालेली आहे, म्हणजे खूप छान वाटतं. आणि स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही जेव्हा माझ्याजवळ असे असतात ना, तेव्हा माझ्या सुद्धा मनाला अगदी खूपच छान वाटतं, शांतता मिळते. तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, आज तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही मला वचन द्या की कायम आपण मात्र असंच एकमेकांच्या सोबत असू, एकमेकांची टीम बनून एकमेकावर खूप प्रेम करू, एकमेकांशी असंच कायम एकनिष्ठ राहू आणि आपल्या कुटुंबासाठी सगळं काही करू. द्या बरे वचन. आता स्वानंदी समरच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की मी तुम्हाला वचन देते राजवाडे, आपल्या कुटुंबाचं सुख काय जे काही आहे तर ते मी कधीच असं ढळून नाही देणार. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेवढ्यात मात्र अर्पिता ही मम्मा आणि दादा करत रडतच आलेली असते. तेव्हा मित्रांनो, स्वानंदी आणि समरच्या कानावर मात्र तो आवाज ऐकायला येतो. तर पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.